अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान श्री मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वसंतन की जय माता पिता की ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली येता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केला से गौरव भवार नवे नाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे बोली साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे तिसरा अध्याय. तिसऱ्या अध्यायामध्ये 33वा श्लोक आहे आणि ओवी क्रमांक 202 ते 209 पर्यंत आहे. हां सदृशये चेष्टते स्वस्य 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 प्रकृतेर्ज्ञानवानपि 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 सदृशये चेष्टते स्वस्य 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 प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृति यान्ति भूतानि प्रकृति यान्ति भूतानि प्रकृति यान्ति भूतानि प्रकृति यानि भूतानि प्रकृति यान्ति भूतानि प्रकृति यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति निग्रह किं करिष्यति निग्रहः किं करिष्यति निग्रह किं करिष्यति निग्रहः किं करिष्यति निग्रह किं करिष्यति प्रकृति यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति प्रकृति यानि भूतानि
निग्रह किं करिष्यति प्रकृतीयान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति प्रकृतीयानि भूतानि निग्रह किं करिष्यति प्रकृतीयान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति प्रकृतीयानि भूतानि निग्रह किं करिष्यति सदृशे चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतीयान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति सदृशै चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतीयान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. हा 33वा श्लोक आहे. आजचा दिनविशेष असा आहे, आज 11 जून 2026 आहे, गुरुवार आहे. आज कमला एकादशी आहे. त्याच्यानंतर आज आहे ना परमपूज्य साने गुरुजींचा स्मृतिदिनसुद्धा आहे. म्हणजे 1950 साली ते वारले त्याच दिवशी. त्याच्यानंतर 1665 साली शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांचा पुरंदर तह झाला आजच्याच दिवशीला. असा हा दिनविशेष आहे. या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला काय सांगतात की प्रकृतीनुसार कर्म हे अनिवार्य आहे. आणि आपण काय करायचं आहे, आता आपला तिथे हट्ट चालत नाही प्रकृतीसमोर. प्रकृती जशी असेल त्या पद्धतीने मनुष्य काय करतो, कर्म करत राहतो. बघा, एखाद्या तमोगुणी माणसाकडून सत्वगुण येणं अशक्य आहे, कारण तो त्यामध्येच तो वावरत असतो. त्याला चांगल्या गोष्टी पटत नाहीत, आहे की नाही. मग याचाच अर्थ असा आहे की प्रकृतीच्या तो काय आहे, अधीन आहे. त्याच प्रकारे ज्ञानी पुरुषसुद्धा प्रकृतीच्या अधीनच असतो, परंतु तो स्वतःला देहापासून वेगळा समजतो. मी देह असं मानतच नाही. ही कर्म हे देहाकडनं केली जातात, माझ्याकडून नव्हे, आणि मी देह नाही. त्याच्यामुळे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा असतो. तो कर्माकडे अहंकाररहित बघत असतो, आणि आम्ही अहंकारपणे बघत असतो की आपण मी केलं असंच करत असतो. हा त्यातला फरक आहे. आणि याच्यामध्ये प्रकृती, सर्व प्राणी मात्र आहेत ना प्रकृती स्वभावानुसार वागत असतात. बघा, हिंस्त्र प्राणी आहे वाघ, याला दया असते का? दया नसते. दया काय नाही. गाय आहे, गाय दयाळूच असते. अशा प्रकारे आणि पूर्वीजन्मीचे संस्कार असतात, ते सुद्धा तो जन्मताच घेऊन आलेला असतो, आणि त्या प्रकारे तो वागत असतो. बघा, आपल्याला एक मराठीमध्ये म्हण आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. याचा अर्थ काय की काही गोष्टी त्याला सांगाव्या नाही लागत, उपजत तो पाठीमागेच शिकलेला असतो मागच्या जन्मामध्ये. त्याच्यामुळे प्रकृती, आपण असं म्हणतो ना, अमुक हा तू असं का वागतो, तू असं वागायला पाहिजे, त्याला समजावतो पण समजतच नाही. मग इथे भगवंत म्हणतात हट्ट नाही करायचा आपण. तो करतो ना, आता त्याला चांगलं सांगणं आपलं कामच आहे, परंतु तो असा वागत नाही. मग आपल्याला काय होतं, आपण निराश होतो. तो हट्टीपणा आपण सोडून द्यायचा. बघा, तुकोबारा एका ठिकाणी असं म्हणतात, आग्रह नावे पाप. म्हणजे तुम्ही आग्रह केला तर ते उलटं गणित होऊन जातं. बघा, एखाद्याला समजावलं पण तो समजतच नाही. मग त्याला समजावणं, त्याला आग्रह करणं हे पाप आहे, असं तुकोबारा या गीतेच्या संदर्भात सांगतात. तर आता आपल्याला ज्ञानोबराय काय म्हणतात ते बघू. आता बरेचसे दृष्टांत याच्यामध्ये आहेत, त्याचा आपण थोडा विचार करू. 202 क्रमांकाची ओवी आहे बघा. मनोनी इंद्रिये एके जानतेनी पुरुखे लाळाविना कवतुके आदी करुणी. जरी इंद्रिय प्रकृतीसारखे वागत असतात, पण आपण त्यांना वळण लावणं आपल्या हातात आहे. आपण त्यांना काय करायचं आहे, माऊली काय म्हणते की जाणता जो पुरुष आहे त्यांनी इंद्रियाला लळा नाही लावायचा आहे. इंद्रिय म्हणतील त्या प्रमाणे आपण वागायचं नाही.
आपण त्याला शिस्त लावायची इंद्रियांना. इंद्रिय जे जे मागतील ते आपण त्याला द्यायचं नाही. एकदा दिलं, दोनदा दिलं सारखं सारखं त्याला ते विषय त्याला द्यायचे नाही. आणि त्याच्यावर काहीतरी निर्बंध आपण करावेत असं ज्ञानोबा सांगतात आपल्याला. आता याचं पटवण्यासाठी बघा दृष्टांत काय दिला आहे. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. तर वरील जो सिद्धांत आहे तो पटवण्यासाठी ज्ञानोबरायांनी ह्या ओवीमध्ये 3 दृष्टांत आपल्याला दिले. ते काय म्हणतात की सर्पाशी खेळणं योग्य आहे का. तो कधी म्हणजे जरी तुम्ही त्याला म्हणजे हुशारीने हाताळलं आहे परंतु त्याला तो कधीतरी तुम्हाला तो काय म्हणाय डंख मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर माऊली काय म्हणते वाघाशी संगत शेवटपर्यंत उपयोगाला होईल का. बघा ते रिंग मास्टर असतात ते म्हणेल तसं ते वागतात बघा, परंतु त्याच्यावर पण नंतर झडप घालतो ते. त्याचं थोडे दुर्लक्ष राहिलं ना त्याला त्याची नजर असते. म्हणून वाघाचे संसर्ग म्हणजे त्याची संगत शेवटपर्यंत जाईल का सिद्धीला. नाही जाणार. नंतर पुढे काय म्हणतात अरे विष पिलं ते पचेल का. नाही पचणार. अशाच पद्धतीने आहे कर्माची गती. तुम्ही किती सांगितलं एखाद्याला ते नाही कळणार. ते त्याचं जे आहे ना त्याचप्रमाणे तो गुणधर्माप्रमाणे वागणार आहे. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सरे सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. आता तुम्ही म्हणाल मी खेळताना अग्नी लागला हो मग तो काय करणार नाही. असं आहे का. असं नाही आहे. खेळताना जरी अग्नी लागला तरी तो झोपडी पूर्ण घर काय करू शकतो उद्ध्वस्त करू शकतो. तसा थोडा जरी लळा लावला इंद्रियांना त्यांना सूट दिली तर ते तुमचं काय करणार आयुष्य बर्बाद करणार. अशा पद्धतीने आशय ज्ञानोबा इथे आपल्याला सांगतात. पुढे बघा एरवी तरी अर्जुना या शरीरा परिधीना पराधीना का नाना भोग रचना मिळवावी. अरे अर्जुना एरवी हे शरीर काय पराधीन आहे मग याला वेगवेगळे भोग का द्यावे. शरीर जर का आपलंच नाही आहे तर त्याचे लाड काय पुरावे. अशा पद्धतीने पण शरीराची जोपासना करायची आहे. त्याला व्यवस्थित सांभाळायचं आहे. फक्त लळा द्यायचा नाही लाड द्यायचा नाही असं मतितार्थ माऊली आपल्याला इथे सांगतात. पुढे बघा आपण सायास करुणी बहुते सकळही समृद्धी जाते उदो अस्तया द्याते प्रतिपाळावे का. अरे आपण मोठ्या कष्टाने संपत्ती कमवतो आणि मग ती शरीरावर खर्च करतो आणि दिवसभर दिवस रात्र याचं पालन करत असतो. संपत्ती तर कमवतो पण सर्व कशावर खर्च करतो शरीरावर करतो. आणि ठीक आहे चांगला आहार चांगला विहार हे सगळं माहिती आपल्याला पाहिजेच आहे पण अति नको ना. अति म्हणजे तुम्ही त्याला पुरवावे लागले लाड तर ते काय होणार आहे शरीर. मग बघा आपल्याला मग थोडं वय झालं तर मग आपल्याला चालायचा करायला लागतो प्रयोग करावा लागतो. सकाळी चालायचं आहे संध्याकाळी रात्री चालायचं संध्याकाळी जेवल्यानंतर शतपावली करायची आहे. तर ते कशासाठी शरीर आपलं निरोगी राहण्यासाठी. बघा काही वेळेला काय होतं उपासमारीने मनुष्य मरतो उपासमारीमुळे पण अति खाल्ल्याने सुद्धा मनुष्य झाला होतो.
बघा इथे भगवंताने मागे सांगितलेलं आहे की अन्न हे औषध आहे. औषधासारखं घेतलं तर ते तुम्हाला पचणार आहे. आता दिवसातून 2 वेळा जेवणं ठीक आहे, पण तुम्ही एक तासाने खात राहिले, टाकी भरतच राहिले तर काय आहे त्याला, ते शरीर कसं साथ देणार तुम्हाला सांगा. बघा शरीर हे 100 वर्षासाठीच देवाने बनवलेलं आहे, परंतु 100पर्यंत एखादा एक भाग्यवान पोचतो, पण त्याच्यामध्येच आऊट होतो आपण. आता तर सध्याचं काय आहे, तरुण मुलांना पण अटॅक येतो, हार्ट अटॅक येतो. म्हणजे आता काय झालं आहे, जीवनशैली सगळी बदललेली आहे आणि अन्न सगळं हायब्रिड आहे. याचा परिणाम प्रकृतीवर होतो आहे. पुढे बघा, सर्वस्वे शिनोनी येथे अजरवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडुनी देहाते पोखावे काही. अरे अर्जुना, मोठ्या कष्टाने आपण संपत्ती कमवतो आणि आपली जी संपत्ती आहे ही स्वधर्मासाठीच आपण खर्च केली पाहिजे. शरीरासाठी अतिरिक्त खर्च नको. आणि केवळ देहभरण हे योग्य आहे का? नुसतंच पोट भरायचं आहे हे योग्य आहे का? प्राणी मात्रासुद्धा काय करतात, प्राणीसुद्धा, पशुसुद्धा पोट भरतात हो. आणि माणसाने पशुसारखं वागलं तर माणसात आणि पशुमध्ये काय फरक आहे? पशु काय पाप पुण्य जाणती. पाप आणि पाप काय पुण्य काय हे पशूंना काही माहिती नसतं. पुढे बघा, मंग हे तव पांच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के किवसावा शिनू आपुला. म्हणजे आपले शरीर आहे ना, हा 5 तत्वांचा मेळावा आहे. पंचतत्वाने हे काय केलेलं आहे, शरीर बनलेलं आहे आणि शेवटी कुठं जाणार आहे? पंचतत्वामध्येच जाणार आहे. हां, विलीन होणार आहे. आणि असं हे शरीर आहे, हे शेवटी विलीन झाल्यानंतर आपले केलेले श्रम तुम्ही कुठून पाहणार? गेला. मी हे केलं, मी ते केलं, हे कोणाला तुम्ही विचारणार? तुमचं शरीर जर का पंचतत्वात विलीन झालं, संपलं आहे की नाही. पुढे बघा, मनोन केवळ देह भरण, ते जाणे उघडे नागवन, या लागी येत अंतकरण देयावे ना. बघा माऊली म्हणते केवळ देहाचं पोषण करायचं आहे. हा केवळ म्हणजे हा मूर्खपणा आहे. फक्त आपलं शरीर म्हणजे पोसायचं हा केवळ मूर्खपणा आहे. म्हणून तू देहभरणाकडे नुसतं लक्ष देऊ नकोस अर्जुना. शरीर सांभाळायचं आहे. शरीर सांभाळलं तर तू भक्ती करू शकतो, परंतु त्या शरीराचे तुम्ही काय करायचे, लाड पुरवायचे नाही आहे. असा या संदर्भ या ओबेमध्ये आणि श्लोकामध्ये आहे. उद्याचा जो श्लोक आहे तो विषयावरील आसक्ती कशी आपल्याला कमी करता येईल हे आपल्याला 34व्या श्लोकामध्ये शिकता येईल, आहे की नाही. अशाचा हा संदर्भ आहे. याच्यामध्ये जवळजवळ 4 आणि 5 दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत, आहे की नाही. आणि थोडं त्याचं स्मरण वाचन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच गोडी लागण्याची शक्यता आहे. आपण वाचावी, कारण वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी, आहे का, असं जनाबाई म्हणतात. तर आपण या सेवेला इथं पूर्ण विराम देऊ, कारण आपल्याला वेळ झालेला आहे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज, प्रभसंत गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोरी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो.
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाहो विश्वसधर्म सूर्य पाहो जो जे अवांछिल ते लाहो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी स्मरणिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट चला कल्पतरूचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडचे तापैन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो पूर्ण होनी ते लोके भज दे दो आदिपुरखे अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकी दृष्टा दुष्ट विजय होवेजी हेत मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया येणे वरे ज्ञान देव येणे वरे ज्ञान देव हरि ओम शांती शांती.